चला आपण या स्पर्धेतील पहिली सेमीफायनलला इथे सुरुवात करतोय। सेमीफायनलसाठी दोन्ही संघ जे रन रेटनुसार क्वालिफाय झाले ते दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात खेळतील। एका बाजूला अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन तर दुसऱ्या बाजूला आरडी वॉरियर्स या दोन संघांमध्ये सुरू होणारी लढत। पहिला चेंडू इथे निर्धाव तेजराज इथे आपण पाहतोय स्ट्राईकला सज्ज आहेत। हा चेंडू देखील ऑन साइडला क्षेत्ररक्षक तिथे डीप मध्ये तैनात। पुन्हा एकदा प्राप्त केली जाते ती सिंगल। पहिला चेंडू निर्धाव त्यानंतरच्या पुढच्या चेंडूवरती आलेली एकेरी धाव धावसंख्येचा शुभारंभ सुरुवात श्री गणेशा इथे केला जातोय। पहिल्या चेंडूवरती जो क्लास आहे तो गोलंदाजाचा स्पष्टपणे दिसून येतोय, कारण पॉवर प्लेचं षटक आणि स्वप्नील यांनी साहिल यांनी जी गोलंदाजी आतापर्यंत केली आहे या स्पर्धेमध्ये या संघासाठी फार महत्त्वपूर्ण कामगिरी संघासाठी केली आहे। क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा केलेला हलकासा बदल। गोलंदाजी मार्क वरती साहिल, स्ट्राईकला असतील ते धनंजय, संघाचे संगणक आहेत, कॅप्टन आहेत। कॅप्टन नॉक आपण मागच्या मॅच मध्ये देखील पाहिलं। हा चेंडू फुल टॉस खराब आणि त्यावरती केलेला प्रहार, बॉल जाईल सीमारेषा पार, येईल नंतर धावसंख्येमध्ये वाढ। धावसंख्या होते ती 7। पुन्हा एकदा फॉलिंग स्वीप इथे खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे संपर्क मात्र चेंडूचा होत नाहीये। बॅटशी शरीराचा संपर्क होतोय, कुठल्याही प्रकारची धाव नसेल। निर्धाव चेंडूची सांगता होतीये। 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 7 धावा साहिलने खर्च केल्यात। मॅन्डेटरी पॉवर प्ले मधलं हे षटक आहे। पुढचा चेंडू इथे स्विच हिटचा प्रयत्न, चेंडू इथे काही वेळ हवेमध्ये होता, परंतु शॉर्ट थर्ड वरती इथे चेंडू अडवला जातोय। चांगली गोलंदाजी इथे साकारली जाते साहिल यांच्याकडून। एका षटकारानंतर केलेलं सुरेख असं कमबॅक, चांगली रणनीती इथे गोलंदाजांकडून वापरली जाते। स्ट्रॉंग झोन पासून बॅटरला दूर ठेवण्याचं काम इथे गोलंदाज करतायत। पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, टप्पा पडल्यानंतर हळूवार पद्धतीने चेंडू काटा बदलतोय। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतीये बिनबाद 7 धावा। 7 रन्स ऑन अ बोर्ड विदाउट लॉस आफ्टर फर्स्ट ओव्हर। मॅन्डेटरी या स्पर्धेला शोभा वाढवली जाते। आमचे डीजे मास्टर ज्या प्रकारे संगीत वाजवतात त्यांचं देखील कौतुक आहे। मी मगाशी सांगितलं की कॅमेरामन, पंच, स्कोरर, कॉमेंटेटर्स, आयोजक यांचं कौतुकाबरोबर आपले गुड्ड्या रायकर यांचं देखील मी मनपूर्वक असे आभार व्यक्त करेल, कारण जी संगीत इथे वाजवली जातात त्यामुळे तो जोश इथे खेळाडूंमध्ये देखील भरला जातो आणि त्यांचं मनपूर्वक असे आभार। आणि त्याचबरोबर क्रिकेट वार्ता राज रणदिवे हे देखील इथे मैदानामध्ये येत आहेत आणि त्यांचं देखील आयोजन कमिटीच्या वतीने क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय पार्थ पवार। पहिला चेंडू ऑन साइडला, मिस टाइम स्ट्रोक, परंतु क्षेत्ररक्षक तिथे प्रयत्नशील होते, परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ। धावसंख्या होते ती 13 धावा। हा चेंडू देखील शॉर्ट फाईन वरती इथे खेळून काढलाय। फेकी मात्र काहीशी भरकटली जाते, गरज नसताना चेंडूची इकडून तिकडे केलेली फेकी आणि त्या दरम्यान प्राप्त केली जाते ती सिंगल। धावसंख्येमध्ये 1 ने वाढ। धावसंख्या होते ती 14। दुसरं षटक मैदानामध्ये
14 धावा. हा चेंडू देखील मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. विकेटचं पतन. धनंजय इथे होतील बाद. पहिला बॅटर. बॅक टू द पॅव्हिलियन. होतंय. धनंजय तिथे बाद होत आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. आरके मागच्या मॅच मध्ये अफलातून अशी बॅटिंग केली. मॅन ऑफ दी मॅचचा किताब देखील त्यांनी पटकावलाय आणि ते पुन्हा एकदा इथे मैदानामध्ये येत आहेत. पार्थ पवार पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतरचा एकेरी धाव आणि त्यानंतर मिळालेली विकेट. 7 धावा या षटकामध्ये देखील खर्च केल्या जात आहेत पहिल्या 3 चेंडूंमध्ये. न्यू बॅटर इन आरके. इथे देखील आखूट टप्प्याचा चेंडू, त्यावरती केलेला प्रहार. बॉल जाईल सीमारेषा पार. येईल षटकार. 6 धावा. वाढ धावसंख्या होते ती 20. आरके मागच्या मॅच मध्ये जिथे बॅटिंग थांबवली तिथूनच कदाचित सुरू करतायत. हा चेंडू देखील कट करण्याचा प्रयत्न. इथे तो प्रयत्न फसतोय. जाळं विणलं आणि त्या जाळ्यामध्ये आरके यांना अडकवलं जातंय. दुसऱ्या विकेटचं पतन. दुसरा बॅटर. बॅक टू द पॅव्हिलियन. इथे मैदानामध्ये येत आहेत शरद पारगे. फिल्डिंग टीम अतिरिक्त खेळाडू आहेत का? रणजित यांनी टिपलेला सुरेख असा झेल. न्यू बॅटर शरद पारगे. मॅन फ्रॉम डोंजे. आल्या स्विचिटचा प्रयत्न. कॅप मध्ये चेंडू आहे आणि अगदी मैदानाला समांतर गुदगुले करत चेंडू जाईल. डीप थर्ड मध्ये सीमारेषा पार. येईल चौका. षटकाची इथे समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 24. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. साहिल तनपुरे इथे गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. तिसरं षटक हाताळण्यासाठी तेजराज इथे स्ट्राईकला सज्ज आहेत. हा चेंडू देखील गुडघा टेकवत ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू तर इथे निर्धाव आहे. चांगली गोलंदाजीला सुरुवात इथे साहिल तनपुरे यांनी केली आहे. तेजराज एक विस्फोटक बॅटर आहे. आघाडीचा बॅटर आहे आणि ते मात्र इथे सज्ज होत आहेत. मागच्या मॅच मध्ये ते अगदी स्वस्तामध्ये बाद झाले, परंतु आता संघाला गरज आहे त्यांच्या बॅटिंगची. शरद आणि तेजराज. हा चेंडू देखील त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा शरीरावरती इथे चेंडू आदळतोय. बॅक टू बॅक दोन्ही चेंडू इथे जे गोलंदाजाकडून साहिल यांच्याकडून हाताळण्यात येत आहेत. दोन्हीच्या दोन्ही चेंडू शरीराचा वेध आणि दोन्हीच्या दोन्ही चेंडू निर्धाव. काहीशी चर्चा दोन्ही बॅटरमध्ये होतीये. पुढचा चेंडू
पुन्हा एकदा समोरच्या दिशेने बॉल उडवलाय. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. सिद्धार्थ पाटोळे इथे टिपतील झेल. तेजराज यांचा संपलाय खेळ. तेजराज यांची जागा भरून काढण्यासाठी अजून एक सिक्सर किंग मैदानामध्ये येत आहेत. प्रसन्न उर्फ फिंच मागच्या मॅच मध्ये देखील आल्या त्यांच्या बॅटमधून आपण षटकार येताना पाहिला. परंतु साहिल तनपुरे यांची जर गोलंदाजीचा ॲनालिसिस आतापर्यंत जर पाहिला तर तिन्ही चेंडू निर्धाव आहेत आणि त्यामध्ये एक विकेट देखील त्यांनी प्राप्त केली आहे. हा चेंडू देखील खोलवर टप्प्याचा. वा, इथे सुरेखरित्या चेंडू अडवलाय. मला वाटतं अडवला जात नाहीये तो, डायरेक्ट शरीराचा वेध आणि नको त्या ठिकाणी त्या चेंडूने वेध घेतलाय. परंतु त्या गोष्टीसाठी क्रिकेट जगतामध्ये प्रोटेक्शन असतात. अंडर गार्डचा तुम्हाला वापर करावा लागतो आणि तो जर तुम्ही केला नसेल तर मात्र असा धोका इथे होऊ शकतो. बघा, क्रिकेट खेळताना तुम्हाला हे बेसिक नियम आहेत ते तुम्हाला पाळावेच लागतात. जे प्रोटेक्शन आहे ते वापरूनच तुम्हाला मैदानामध्ये यावं लागतं. एखादी छोटीशी दुखापत देखील गंभीर होऊ शकते, याची काळजी तुम्हाला घ्यावी लागते. प्रशांत तिथे मात्र काहीसे इंजर्ड होत आहेत. पाणी मैदानामध्ये नेलं तरी चालेल, थोडं पाणी घेऊन जा. पाण्याची बॉटल असेल पटकन मैदानामध्ये घेऊन जा. अतिरिक्त खेळाडू आता स्प्रे तर घेऊन जाता येणार नाही, पाणी घेऊन जा. स्प्रे घेऊन जाता येणार नाही, मलम घेऊन जाता येणार नाही, बँडेज अजिबातच नाही. त्यामुळे पाणी तुम्ही घेऊन जाऊ शकता. प्रामुख्याने इथे वेळ थांबवलेली आहे. आपण घड्याळ स्टॉप केलंय, हरकत नाही. अशा दुखापती घडल्यानंतर आम्ही देखील सहकार्य करतोच. आम्हालाही काळजी आहे खेळाडूंची, त्यामुळे ती सूचना तुमच्यापर्यंत दिली जाते. बघा, कुठल्याही प्रेक्षकाने उभं राहू नका. इथे खुर्च्या आहेत, त्या खुर्च्यांचा वापर करा, बसून घ्या. मॅच चांगली आहे, स्पर्धा देखील तितकीच उच्च दर्जाची आहे. त्यामुळे या स्पर्धेला, या मॅचला बघण्याचा दृष्टिकोन अगदी आरामात बसून तुम्ही मॅच बघितले तरी चालेल. प्रशांत, ऑल इज वेल? येस, ऑल इज वेल, सगळं काही ठीकठाक. परंतु 4 चेंडू आपण गोलंदाजाकडे पुन्हा एकदा लक्ष केंद्रित करतोय. साहिल तनपुरे 4 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव आणि त्यामध्ये एक विकेट प्राप्त केली आहे. पुढचा चेंडू साहिल यांचा. इथे देखील 5वा चेंडू निर्धाव. काय गोलंदाजी केली साहिलने, अप्रतिम, अविश्वसनीय गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. बघूया या स्पर्धेतील हे निर्धाव षटक होईल का. हा चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलाय. जेमतेम 1 धाव इथे पूर्ण केली जाईल. चांगली गोलंदाजी. साहिल तनपुरे यांची जर गोलंदाजी आवडलीच असेल तर सगळ्यांना विनंती, एकदा जोरदार टाळ्या साहिल तनपुरे यांच्यासाठी होऊ द्या. फक्त 1च धाव. फार कंजूस गोलंदाज आहे, स्वभावाने नाही, त्याच्या गोलंदाजीमध्ये 1च धाव खर्च केली आहे. अशी गोलंदाजी आणि ती देखील सेमीफायनल मध्ये. म्हणजे या गोलंदाजाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होणार. या हाफिस टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या खेळाडूच्या नावाची चर्चा करण्यासारखी कामगिरी साहिल तनपुरे यांनी केलेली आहे.
25 धावा झाल्यात 3 गड्यांच्या मोबदल्यात 3 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलाय. षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्क वरती येतील ते नवीन गोलंदाज इथे शाहनवाज शेख गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. चौथं षटक घेऊन इथे मैदानामध्ये सज्ज झालेत. पहिला चेंडू बॅकफुटला गेलेत. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉलला फोर्स केलाय. बॉल देखील जाईल 1 बाउन्स सीमारेषा पार. एक्स्ट्रा कव्हरला भेदत प्रसन्न यांच्या बॅटमधून इथे शाहनवाज यांचं स्वागत केलंय प्रसन्न यांनी. प्रसन्नित करून टाकणारा फटका. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन बॉलला कट केलाय, चॉप केलाय. शॉर्ट थर्ड वरती मात्र क्षेत्ररक्षण काहीसं खराब होत आहे. तिथे मात्र पुन्हा एकदा चेंडू जाईल बॅक टू बॅक. क्षेत्ररक्षण खराब झाल्यामुळे येईल चौकार. 4 धावा. धन्यवाद डीजे. संगीतानंतर पुन्हा एकदा आपण मॅच कडे वळतोय. बॅक टू बॅक 2 चौकारानंतर आपण धावसंख्येकडे जर पाहिलं तर 33 धावा या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3.2 षटकांचा खेळ जो आतापर्यंत संपुष्टात आलाय. 33 धावा बॅक टू बॅक 2 चौकार इथे प्रसन्न यांच्या बॅटमधून येत आहेत. पुन्हा एकदा बॅकफुटला गेलेत आणि त्यानंतर कव्हर पॉइंटच्या दिशेने बॅक टू बॅक 3रा चौकार. डीजे शुभम खिरेड आपण जे संगीत वाजवताय त्याचं कौतुक हे करावंच लागेल. त्यांच्या फॅन तिथून मला वाटतं मॅच कमी आणि आमच्या शुभम खिरेड साहेबांकडे जास्त लक्ष देत आहेत आणि त्यांनी थंब देखील पाठवलाय तुम्हाला. 3 चेंडूंमध्ये आपण पाहिलं तर 3 चौकार. लागोपाठचे 3 चेंडू आणि 3 चौकार. चौकारांची हॅट्रिक इथे पूर्ण केली जाते. क्षेत्ररक्षण काहीसं खराब झालं आणि त्याचा फायदा मात्र बॅटिंग टीमला होतोय. इथे कुठेतरी धावा यायला सुरुवात झाली आहे. गेअर शिफ्ट केलाय आणि गेअर शिफ्ट केलाय प्रसन्न यांनी. फिंच अनोखी शैली आहे बॅटिंगची. ताकद आहे, नजाकत आहे. पुन्हा एकदा हा चेंडू आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध. इथे मात्र धाव मिळणार नाही. चेंडू निर्धाव आहे. जे आपण पाहतोय ना की सिली मिड ऑफ मध्ये जो क्षेत्ररक्षक तैनात केलाय प्रशांत स्वतः तिथे तैनात आहेत आणि त्याचा इफेक्ट होते इथे केला जातोय. काहीसं पदाला लिथ्य. पुन्हा एकदा बॅटिंग पॉवर प्ले त्याचा फायदा घेतला जातोय. 1 बाउन्स चेंडू जाईल सीमा. आतापर्यंत 16 धावा इथे गोलंदाजांनी खर्च केल्यात आणि प्रसन्न यांच्या बॅटमधून देखील आल्यात. पुन्हा एकदा बिग हिट. काय फटका इथे सजवलाय. ताकद, नजाकत. बॉल जाईल सीमारेषा पार. संघ जिंकेल तो डायरेक्ट मेगा फायनल मध्ये या पर्वाच्या शेवटच्या मॅच साठी इथे क्वालिफाय होईल. परंतु जो संघ पराभूत होईल त्यांना एक संधी मिळणार आहे. कारण एलिमिनेटर मध्ये जो संघ विजेता होईल त्यांच्याबरोबर त्यांची मॅच होईल. ती सेमीफायनल क्रमांक 2 असेल आणि त्यामधील विजेता संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश केलेल्या संघाबरोबर इथे त्यांच्याबरोबर लढतीला सज्ज होईल. 4 षटकं संपलेत. चला पटपट. वेळ काय खर्च होतोय. तुम्ही थोडंसं घाई करा. वेळ अजिबात खर्च करू नका.
देवाची कृपा आपल्यावरती चांगली आहे, त्यामुळे वेळ आपल्याला मिळाला आहे, त्यामुळे त्या वेळेचा सदुपयोग आपण करून घ्यायचा आहे. पावसाचं सावट हळूहळू येईल, त्याच्या अगोदर ती आपल्याला मेगा फायनल ही उरकायचीच आहे. बक्षीस समारंभ पाहिजे तर आपण पावसात करू, परंतु मॅच इथे कुठल्याही प्रकारची थांबवायची नाहीये. गोलंदाजी मार्कवरती येतील ते रणजित, शेवटचं षटक हाताळण्यासाठी येत आहेत. 47 धावा झाल्यात 4 षटकांमध्ये. या मागच्या षटकाचा जर विचार केला तर तब्बल 22 धावा इथे शेहनवाज यांनी खर्च केल्या. शरद पारगे आणि त्याचबरोबर फिंच ही जोडी मैदानामध्ये आहे. चला, टाइम बरोबर आहे. पहिला चेंडू इथे निर्धाव, नो बॉल आहे. कशा संदर्भात? स्पीड लिमिट. यस, इथे स्पीड लिमिट. चला, आता तुम्हाला वेळ मिळालाय म्हणून तुम्ही जास्त वेळ खर्च करू नका. धावसंख्या होते ती 48. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट. रणजित इथे गोलंदाजी मार्क वरती आहेत. इथे मात्र शफल झाले आणि सफल देखील होत आहेत. डीप स्क्वेअर लेग षटकार. तर धावसंख्येमध्ये होणारी वाढ, धावसंख्या 50 पार, 54 धावा झाल्यात. आज आरडी वॉरियर्स या संघाचा दिवस अगदी सुखकारक आहे. हा चेंडू देखील स्क्वेअर लेगच्या दिशेने. पुन्हा एकदा बॉल जाईल सीमारेषा पार, येईल चौकार 4 धावेंसाठी. पंचांनी निर्णय कळवलाय. नो बॉल आहे. पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट. बघा, एखादा गोलंदाज जर वेळेवरती आला नाही तर असा परिणाम होतो. हा चेंडू देखील सुरेखरित्या इथे हाताळला जातोय. फ्री हिटचा चेंडू इथे निर्धाव असेल. मला वाटतं गोलंदाज तिथे चेंडू निर्धाव गेलेलं बघत नाहीये, पहिलं पंचांकडे बघतायत. ते नो बॉल देतायत की काय, हे ती देशातच आहे तेवढी पंचांची. 59 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. इथे देखील चेंडू ऑन साइडला, क्षेत्ररक्षक तिथे तैनात, परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाक्यामधून चेंडू जाईल सीमारेषा पार, येईल चौकार 4 धावा. गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 5वं षटक सुरू आहे. अजूनही 3 चेंडू इथे या पहिल्या डावातील शिल्लक आहे.
कुठेतरी वाटलं की धावसंख्या 50च्या आतमध्ये राहते की काय, परंतु प्रसन्न आणि शरद या जोडीने डाव सावरला नसून सन्मानात्मक धावसंख्येकडे वाटचाल केली आहे. पुन्हा एकदा यष्टीरक्षकाकडून चेंडू एकदा निसटला की तो मात्र लॉंग स्टॉप बाउंड्रीला भेदत सीमारेषा पार. नो प्लस येतोय चौकार. मोफतच्या 5 धावा पंजा. चा चेंडू आहे. तिथे तिरफाळा बाद नसेल, परंतु इथे तिसऱ्या पंचांचा कॉल केलाय. रनआउट आहे की नाही याची पडताळणी आपण तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून करतोय. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर अक्षय निर्मल सर इथे आपल्या बरोबर जोडले जातील. 68 धावा तर झाल्या. 3 बॅटर इथे बाद आहेत. अजूनही काही चेंडू या षटकातील शिल्लक. आपला अतिरिक्त खेळाडू इथे आहे. चला सेफ आहे. चेंडू निर्धाव एवढं मात्र नक्की. 2 चेंडू शेवटचे शिल्लक. लास्ट 2 बॉल. इथे देखील इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे नो बॉल आहे. 1 धाव तर वेगात पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न केला आणि दुसरीच्या प्रयत्नात प्रसन्न मात्र धावबाद. आताची नो +1 आताच्या 2 धावा आहेत. इथे फ्री हिटचा चेंडू आणि त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केला आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण होते. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न शरद पारगे यांचा. 2 धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 72. अजूनही शेवटचा चेंडू या इनिंगचा शिल्लक. इथे देखील मिस्टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे मात्र 2 क्षेत्ररक्षकांमधली गडबड. 2 धावा इथे पूर्ण केल्यात. धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्या होते ती 74 आणि विजयासाठी 75 धावेंची गरज. चला पुढील दोन्ही संघ जे एलिमिनेटरचे दोन्ही संघ आहेत त्या दोन्ही संघांना विनंती करेल आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचंय. चावट क्रिकेट क्लब आणि त्यांच्या विरोधामध्ये प्रतीकदादा आणि गणेशदादा 11. मी बारीक वांजळे यांना विनंती करेल आपल्या शुभासे इथे टॉस संपन्न केला जाईल. चला छावा टीमचे कॅप्टन इथे आलेले आहेत. प्रतीकदादा गणेशदादा टीमचे कॅप्टन लगेच आपण मैदानामध्ये इथे टॉस करण्यासाठी या.
बारीक शेठ वांजळे इथे आपल्याबरोबर जोडले जातात. त्याचबरोबर स्पर्धेचे आयोजक आणि संपूर्ण टीम इथे आपल्याबरोबर जोडली जाते. आणि कॉल कोणाचा असेल? चला, त्या कॉल कोणी बोलवायचा त्याचा आपण इथे कॉल करतोय. दिसणार गणेश दादा, पीपीएल असा कॉल आहे आणि जपा वॉरियर्स टॉस जिंकलाय. निर्णय काय? बॉल फर्स्ट. एलिमिनेटर मध्ये तुम्हाला खेळायचं, ही संधी शेवटची आहे. जर जिंकला तर सेमीफायनल मध्ये गोलंदाजी करण्याचा निर्णय. रणनीती काय असेल? किती धावांपर्यंत रोखाल? कमीत कमी धावांमध्ये रोखू. कमीत कमी 60च्या आत आम्ही थांबू. पुढील मॅचसाठी तुम्हाला शुभेच्छा आहेत. मी इथे गणेशदादा, प्रतीकदादा 11 संघाच्या संघनायकाकडे येईल. टॉस गमावलेला आहे, बॅटिंग करायची आहे. जिंकला असता तर साहजिकच आहे, चेहऱ्यावरून स्पष्टपणे दिसतंय की तुम्हाला बॉलिंग करायची होती, परंतु प्रतिस्पर्धी संघाने सांगितलं की 60 ते 65 धावांपर्यंत रोखू. तुमचा टार्गेट काय असेल? आज 75 पर्यंतचे होत आहेत, म्हणजे आम्ही 75 प्लस करण्याचा प्रयत्न करेल. आज काहीशी वेगळी रणनीती. कुठले खेळाडू इन होतील, कुठले खेळाडू बाहेर होतील आणि कुठल्या बॅटरवरती तेवढा विश्वास आहे की तो धावसंख्येला आकार देऊ शकतो? स्क्वॉड माझं सेमच असेल, कारण सगळे चांगलेच खेळलेत त्यांच्या जागी. पुढील मॅचसाठी तुम्हाला देखील शुभेच्छा आहेत. एलिमिनेटर मॅचचा टॉस इथे संपन्न झाला आणि छावा टीमने इथे टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर प्रतीकदादा, गणेशदादा 11 या संघाला मात्र इथे बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. नक्की काय घडेल? एलिमिनेटरमधून कुठला संघ सेमीफायनलमध्ये दाखल होईल आणि कुठला संघ या स्पर्धेतील 4थ्या क्रमांकामध्ये विराजमान होईल, याची उत्सुकता जशी तुम्हाला आहे तशी आम्हाला देखील आहे. परंतु सुरू असलेली सेमीफायनलची पहिली लढत दुसऱ्या डावामध्ये इथे संपन्न होईल आणि दुसऱ्या डावामध्ये कशा प्रकारे या धावसंख्येचा पाठलाग केला जाईल याचं धावतं समालोचक आमचे सहसमालोचक आपल्याबरोबर करतील. विनोद चोरगे सर आपल्याबरोबर जोडले जात आहेत. कॉम्बॉक्स मधून ते देखील तुमचं स्वागत करतील. ओ टू कॉम्बॉक्स, विनोद चोरगे सर. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद शैलेश सर. शैलेश सरांचं समालोचन तुम्ही ऐकत होता. अगदी शब्दांची गोफण ना तसं मैदान पूर्ण फिरवण्याची ताकद असलेल्या शैलेश नेवगणे सरांचं सुंदर समर्थन पहिल्या इनिंग मध्ये आपण ऐकलं. दुसऱ्या इनिंगला सुरुवात. त्या श्वानाला जर चेंडू लागला तर तो चेंडू डॉट बॉल गेला जाईल आणि ते पहिला फलंदाज बाद. मोठी विकेट, मोठी खळबळ. पहिला फलंदाज प्रशांत कदम. वातावरण शांत. गणेश भक्त सचिन अण्णा चव्हाण यांचं शुभ आगमन या ठिकाणी सहर्ष स्वागत. डीजेने अगदी सुंदर गाणं वाजवलं. आग लगी है आरडी वॉरियर्स में, धुआं उठा है एके फाउंडेशन में. नया खिलाडी अब मैदान में आए अमीर. नवीन बॅटर मैदानामध्ये आला अमीर. अमीरला आता मोर्चा सांभाळावा लागेल. अगदी इथे अगदी पाहिलं तर राकेश पवारने
प्राइज विकेट मिळवली आहे. कारण या स्पर्धेतील सर्वात ताकदवान बॅटर राकेश पवारच्या गोलंदाजीवरती बाद झाला. तेजराज देशमुखने टिपलेला झेल हा मात्र तेजराजच्या कायम लक्षात राहणारा असेल. कारण ही विकेट महत्वाची होती, $1 मिलियन विकेट होती आणि ते प्रशांत कदम पहिल्याच ओव्हरमध्ये शांत झाला. आमिरच्या बॅटमधनं देखील फटका बसला आणि ते दुसरा चेंडूवरती आणखी एक विकेट, फलंदाज बाद. पहिले 2 फलंदाज शून्यावरती बाद झाले होते. तिथून आर के मैदानामध्ये आला, त्याने मॅच फिरवली होती. आता देखील तेच झाले. पहिले 2 फलंदाज शून्यावरती बाद झालेत. विजयासाठी 75 धावांचीच गरज. नवीन बॅटर सिद्धार्थ पाटोळे मॅच विनिंग खेळाडू आहे आणि ते सिद्धार्थ मात्र ही मॅच जिंकून देईल का? सलमान तांबुळे यांच्याकडनं पारितोषिक. सिद्धार्थ पाटोळेच्या प्रत्येक षटकासाठी ₹500 पारितोषिक. जेवढे षटकार सिद्धार्थ पाटोळे आज मारे प्रत्येक षटकासाठी सलीम तांबोळी यांच्याकडनं ₹500 पारितोषिक. सिद्धार्थला मात्र आज लढावं लागेल, ही मॅच महत्वाची आहे. अहमददादा खेडेकर फाउंडेशनला हा सामना जिंकायचा असेल तर सिद्धार्थला मैदानामध्ये लढावं लागेल. मॅच महत्वाची. 75 धावांचं टार्गेट आणि पहिले 2 फलंदाज शून्यावरती बाद. सेम स्थिती मगाशी RD वॉरिसची होती आणि RD वॉरिसने सेम स्थिती आता AK फाउंडेशनची करून ठेवली आहे. 3 खेळाडूचा खेळ अगदी पाहिला आपण. ज्या प्रकारची गोलंदाजी आज राकेश पवारने केली. आज राकेश मला वाटते भोरवरने येताना फार मोठी पॉवर सोबत घेऊन आलाय. अगदी भोरचा अगदी भरपूर सपोर्ट आज राकेश पवारला पाहायला मिळेल. राकेश गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय. 4था चेंडू घेऊन समोर असेल सिद्धार्थ पाटोळे. मोठी विकेट, अगदी 2 विकेट मात्र गमावले गेल्या. बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद गेले. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असेल आता राकेश पवार. विकेट हॅट्रिक साजरी करणार का? या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक इथे मात्र घेतली जाईल का हे पाहावं लागेल. अजूनही विकेट हॅट्रिक आली नाहीये. षटकारांची हॅट्रिक आपण पाहिली, विकेटची हॅट्रिक पाहिली नाहीये. निर्धाव षटक पाहिलं, धुवाधार बॅटिंग देखील आपण पाहिली. ते सिद्धार्थ बॅटच्या आतली कट, स्टंपच्या फार जवळून चेंडू पास झालाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न तिथे झाला पण रन नाही. डॉट बॉल, निर्धाव चेंडू मात्र आलाय. राकेश पवारची मात्र भन्नाट गोलंदाजी आपण मैदानामध्ये पाहतोय. सिद्धार्थचा हा फटका जर पाहिला तर आज अगदी सिद्धार्थ देखील घाईमध्ये पाहायला मिळतोय. पण इथे सिद्धार्थला कॅल्क्युलेशनने मैदानामध्ये लढावं लागेल. पिच क्रिकेटमधला एक चाणाक्ष खेळाडू म्हणून सिद्धार्थकडे आपण पाहतो. हा चेंडू मिड विकेटमध्ये खेळून काढलाय. शरद पारगे फार दूरवरनं चेंडूपर्यंत पोहोचतोय. एका हाताने थ्रो चेंडू टिपण्याचा प्रयत्न केला त्याने. 2 धावा इथे खर्च होतात आणि त्यामध्ये 1 धाव शॉट. म्हणजे काम केलं महिन्याभराचा पगार फक्त 15 दिवसाचा. 1 धाव मात्र इथे कपात केली जाईल. अशा वेळेला ह्या 1-1 धावेसाठी फार महत्व असेल. चला मॅच चालू करून घ्या. चला मॅच चालू करून घ्या लवकर. केंद्रामध्ये आपण पाहतो आणि सिद्धार्थ वरती आता मात्र फार मोठा दारोमदार असेल. सिद्धार्थला लढावं लागेल. पहिल्या मॅच मध्ये देखील असंच झालं होतं. आघाडीचे फलंदाज बाद झाले, त्यानंतर सिद्धार्थ पाटोळेने डाव सावरला आणि तिथून मात्र AK फाउंडेशनने मागे वळून पाहिलं नाही. अगदी अपराजित संघ अगदी आपण मैदानामध्ये होते. हा फटका जोरदार होता, वेगवान फटका. चौकार 4 धावा. ते आपण पाहिलं. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती बनवल्या गेल्या त्या 5 धावा. सिद्धार्थच्या प्रत्येक षटकासाठी सलीम तांबोळी यांच्याकडनं ती पाहिलं तर ₹500 पारितोषिक. इथे चौकार खेळलाय आणि येणाऱ्या चेंडूवरती पाहूया कितपत षटकार खेळला जाईल. 24 चेंडू 74 धावांची गरज.
24 चेंडू 74 धावांची गरज. थोडं फास्ट खेळा मित्रांनो, आज आपल्याला फायनल पूर्ण करायचे. पावसाचं सावट देखील आहे, ढग देखील दाटून आलेत आणि प्रेक्षकांची मनं देखील दाटून आलेत. यावर्षीचा विजेता कोण होणार, यावर्षीचा PPL चा चॅम्पियन संघ कोण होणार हे पाहिलं जाईल. यावेळेस मोबिनचा हा चेंडू सुरेख, वाह काय मोबिनने गोलंदाजी केले. फलंदाज इथे मात्र होतंय बाद, विकेटचं पतन. अफलातून खेळ आपण पाहिला, काय गोलंदाजी केली मोबिनने. आज मोबिनच्या या गोलंदाजीवर मला वाटते म्हाळुंगीवरनं देखील बक्षिसांचा वर्षा होईल. तो पुकारायची गरज नाही, मोबिनला मात्र तिथे पारितोषिक आपोआप मिळून जातील. कारण म्हाळुंगीचे अनेक खेळाडू आज या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. मॅन फ्रॉम म्हाळुंगे मोबिन मैदानामध्ये लढताना आपण पाहतोय. काय गोलंदाजी केली मोबिनने, सुंदर चेंडू तिथे हाताळला. पंचांशी वाद घालू नका, पंचांचा निर्णय अंतिम राहील. चला मॅच चालू करून घ्या लवकर. फलंदाज मात्र इथे बाद झाला. चला नवीन बॅटर लवकर मैदानामध्ये पाठवून द्या. नवीन बॅटर अमरदादा खेडेकर. वाजू द्या गाणं डीजे. थँक्यू डीजे. हॅलो, थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. स्क्रीनवरती डान्स देखील आपण पाहिला. आमचे बारीकजी वांजळे यांचा सुंदर डान्स आपण नक्की पाहिला. मोबिन पठाण हा चेंडू देखील मोबिनचा सुरेख होता. एक सिंगल धाव फाईन लेगच्या दिशेने मात्र येईल. एकच सिंगल धावेने धावफलक मात्र पुढे सरकेल. बॅटिंगसाठी मैदानामध्ये आपण पाहतोय मॅडी, कोंडवा परिसरातील हा खेळाडू मॅडी आज मैदानामध्ये आपण पाहतोय. एक चांगला खेळ आज मॅडीला मैदानामध्ये करायला. खरं तर या स्पर्धेमध्ये मला वाटते AK फाउंडेशनच्या 3 ते 4 फलंदाजांनी सुरुवातीला बॅटिंग केले. आज मॅडीला देखील बॅटिंग आली, संधी आली. गुणवंत खेळाडू आणि आज त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न देखील केला जाईल. गोलंदाजी मार्कवर आपण मोबिन पठाणला पाहतोय. अप्रतिम खेळ आज मोबिन पठाणचा आपण पाहतोय. हरी पठाण यांनी मयूर पठाण यांच्या तालमीमध्ये तयार झालेला खेळाडू नक्कीच पाहतोय. आणि आज मोबिन पठाण आज मैदानामध्ये लढताना आपण पाहतोय. चांगली सुरुवात इथे मोबिन पठाणने केली. समोर असेल सिद्धार्थ पाटोळे. सिद्धार्थ पाटोळे यावेळेस अगदी पाहिलं तर जमिनीत समांतर फटका खेळलाय. मिळेल ती केवळ एक सिंगल धाव, केवळ एक सिंगल धाव. सलीम तांबोळी यांच्याकडनं पारितोषिक आहे. सिद्धार्थच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. स्ट्रायकिंग एंडवरती परत एकदा मॅडीला आपण पाहतोय. आणि ते मोबिन पठाण परत एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. मोबिन पठाणचा हा चेंडू खोलवर टप्प्यात चेंडू होता. चेंडू फक्त जागेवरती खेळत राहिला. मोबिन पठाणची मात्र सुरेख गोलंदाजी, डॉट बॉल इथे मात्र निर्धाव. अशा सिच्युएशन मध्ये केली जाणारी अप्रतिम गोलंदाजी आता पुन्हा RD वॉरियर्स संघाची आपण पाहतोय. यावेळेस फटका हवेत खेळला. क्षेत्ररक्षक रुतेश तिथे पोहोचेल का? नाही, काही अंतर मात्र दूर होता चेंडू आणि इथे एक सिंगल धाव. स्ट्रायकिंग एंडवरती परत एकदा सिद्धार्थला आपण पाहतोय. सिद्धार्थच्या प्रत्येक षटकारासाठी सलीम तांबोळी यांच्याकडनं जवळपास 500 रुपयाचं पारितोषिक इथे लावलं गेलं. प्रत्येक षटकार जेवढे षटकार येतील तेवढे 500 रुपयांनी काउंट होतील. पण इथे षटकाराबरोबर धावांची देखील गरज आहे टीम अमरदादा खेडेकर स्पोर्ट फाउंडेशनला. यावेळेस सिद्धार्थच्या बॅटमधनं जोरदार फटका. तिथे शरद पारगे फक्त पाहत राहील. चेंडू सीमा पार, खणखणीत टोले जंग प्रहार षटकार.
थँक्यू डीजे. हॅलो. थँक्यू डीजे. हॅलो 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 हॅलो. थँक्यू डीजे. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. टीव्ही स्क्रीनवरती आपण प्रेक्षकांचा आनंद देखील आपण पाहिला. चेक गणेश भक्त चव्हाण दादा त्याचबरोबर बारीकजी पांजळे यांचा सुंदर डान्स आता आपल्याला पाहायला मिळाला स्क्रीनवरती. बॅटिंग पॉवर प्ले आता मात्र घेतला गेला. बॅटिंग पॉवर प्ले. बॅटिंग पॉवर प्लेचा फायदा कितपत घेतला आहे. 18 चेंडू 61 धावा म्हणजे प्रति ओव्हर 20-21 धावांचं समीकरण मात्र आता समोर असेल. इथे अगदी पाहिलं तर अमरदादा खेडेकर संघाने अगदी वन साइडेड सामने सगळे जिंकत नेले. पण या मॅच मध्ये तगडं आव्हान आरडी वॉरियर संघाचं देखील आपण पाहतोय. हा चेंडू मात्र इथे वाईड बॉल अतिरिक्त धाव एक्स्ट्रा रन एक्स्ट्रा धावा खर्च करणारी ही एक्स्ट्रा चेंडू मात्र इथे हाताळला गेला. हा चेंडू लेफ्ट हँडेड गोलंदाज परत एकदा अभि नरोटेची मात्र एक सुंदर गोलंदाजी. इथे परत एकदा डॉट बॉल निर्धाव चेंडू. इष्टांच्या मागे तेजराजचं चांगलं कलेक्शन. मॅडी मात्र इथे आज थोडासा शांत नक्की पाहायला मिळाला. अनेक चेंडू मात्र मॅडीचे आतापर्यंत डॉट बॉल आहे. 17 चेंडू आणि बनवायचे आहेत 61 धावा. 61 धावा 60 धावा. 17 चेंडू आणि 60 धावांची गरज. 18 चेंडू 61 असताना पहिला चेंडू व्हाईट बॉल. 17 चेंडू आणि अगदी पाहिलं तर 60 धावा. अभि परत एकदा गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय. हा चेंडू रिजवानचा हा चेंडू इथे रनआउटची संधी होती पण सिद्धार्थने मात्र एक धाव मात्र कंप्लीट केली. बाईकच्या स्वरूपात ही धाव मांडली जाईल. शेवटचे 16 चेंडू 59 धावांची गरज. आता सिद्धार्थला मात्र मोठे फटके खेळावे लागेल. मोर्चा सांभाळावा लागेल. बॅटिंग मात्र चांगली करावी लागेल कारण आता सामना पाहता पाहता हा अमरदादा खेडेकर संघापासून दूर निघून चाललाय. आरडी वॉरियर्सने या मॅच वरती अगदी ताबा मिळवलाय. सेमीफायनलचा हा सामना जो जिंकेल तो बक्षीस मध्ये अगदी फायनल मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम सामन्यामध्ये त्या संघाचा प्रवेश मात्र केला जाईल. हा चेंडू इथे पाहिला तर वाईड बॉल सोडून दिला. चेंडू वाईड बॉल अतिरिक्त धावेमध्ये वाढ. वाईट बॉल इथे पंचांचा इशारा मात्र आला आणि इथे पाहूया इथे काय निर्णय येतोय. शेवटचे 2 मिनिटं बाकी आहेत. चला बॉलिंग टीम एकत्र गोळा होऊ नका. बॉलिंग टीम आरडी वॉरियर्स एकत्र गोळा होऊ नका. आणि ते पंचांचा इशारा मात्र नो बॉल. नो बॉल हा पंचांचा निर्णय आला म्हणजे आता सिद्धार्थसाठी हा फ्रीडचा चेंडू असेल. फ्रीडचा चेंडू सिद्धार्थसाठी असेल. पिठाभाई यांच्याकडनं मात्र पारितोषिक येत आहे. सिद्धार्थ पाटोळे लगोपाठ 3 षटकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल. पिठाभाई यांच्याकडनं हे पारितोषिक. शाहू प्रतिष्ठान पिठाभाई यांच्याकडनं हे पारितोषिक येत आहे. आणि ते हा चेंडू मात्र स्विंग अँड मिस. चेंडू डॉट बॉल निर्धाव चेंडू मात्र इथे टाकला गेलाय. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय. ऑनलाईन प्रेक्षक मॅचचा आनंद घेतात त्या सर्व प्रेक्षकांचं पुणे प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत. रिजवानचा हा चेंडू इथे मात्र हा चेंडू अगदी पाहतोय वाईड बॉल. परत एकदा वाईड बॉल आणि इथे फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू असेल. वाईड बॉल साठी हा रिव्ह्यू घेतलाय. दोन्ही टीमचा एक रिव्ह्यू मात्र अजूनही साबूत आहे. आणि अगदी इथे पाहिलं तर हा चेंडू मात्र महत्वाचा असेल. इथे सिद्धार्थला मोमेंटम आता चेंज करावं लागेल. गिअर चेंज करावं लागेल. जी गाडी अगदी पाहिलं तर 20च्या स्पीडने धावते ती गाडी आता गिअर चेंज करून 80 स्पीडने पळवावी लागेल. हायवेला गाडी आणावी लागेल कारण अमरदादा खेडेकर संघाचा डाव पहिल्या ओव्हरपासून गडगडला. त्यावेळेस हा चेंडू मात्र खोलवर टप्प्याचा आणि ते परत एकदा समजू शकला नाही. परत एकदा यावेळेस बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. टप्पा अगदी पॉपिंग क्रीजच्या बाहेर पडलाय का हे पाहिलं जाईल. पाहूया बॅटिंग टीमचा रिव्ह्यू काय होतंय.
बॅटिंग टीमने घेतलेला रिव्ह्यू पाहूया काय निर्णय येतोय. पंच मात्र चेक करतायत. टेक्निशियन टीम अगदी तत्परतेने या निर्णयाकडे नक्की पाहिलं जाईल. महत्वाची मॅच जो संघ जिंकेल तो फायनल मध्ये प्रवेश करेल. पुणे प्रीमियर लीगच्या फायनल मध्ये पोहोचण्याचा मान या दोनपैकी कोणत्या संघाला मिळेल हा मात्र पाहावा लागेल. आजचा दिवस अगदी अंतिम फायनलचा दिवस आपण पाहतोय. बॉल निर्धाव चेंडू मात्र आलाय पण रिव्ह्यू मात्र गमवला बॅटिंग टीमने. आता बॅटिंग टीमला रिव्ह्यू घेता येणार नाही. डीजे या गाण्याची भीती काल देखील होती, आज देखील वाटतेय. हे गाणं सध्या आपली स्पर्धा संपेपर्यंत तरी लावू नका. त्यावेळेस हा चेंडू परत एकदा जमिनीला समांतर खेळला गेलाय. कारण काल देखील पावसाचं सावट आपल्या स्पर्धेवरती आलं, त्यामुळे स्पर्धा आपल्याला काल थांबवावी लागली. अगदी नाईटची स्पर्धा आज आपल्याला डे मध्ये पूर्ण करायला लागेल. संध्याकाळी वातावरण मात्र परत एकदा खराब होण्याचे चान्सेस आहे, त्यामुळे कुठलाही चान्स घेतला जाणार नाही. वेळ वाचवा आणि त्वरित मॅच सुरू करून घ्या. टाइम संपलाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 धावा, येणारे 12 चेंडू, 57 धावांची गरज. मॅच आता अहमददादा केळकर संघापासून पार दूर निघून चालली. टाइम संपला. फक्त 4 खेळाडू आता सर्कलच्या बाहेर थांबावे लागतील. 12 चेंडू. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर 18-12 चेंडू, 57 धावांची गरज. आणि ते पंचांचा इशारा, नो बॉल. आणि आता सिद्धार्थसाठी फ्री हिट. आणि आता स्कोरवरती बदल होईल. विजयासाठी 12 चेंडू आणि धावा बनवायच्या आहेत अब तक 56. यावेळेस हा चेंडू अगदी धनंजयचा फाईन लेग दरम्यान खेळला गेला. रन मात्र इथे नाही. चेंडू डॉट बॉल. धनंजय कांबळे गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय. 3 विकेट जर घेतल्या तर साहिल गाडगे यांच्याकडनं 3,000 रुपयाचं पारितोषिक. 3 विकेट यावर मध्ये घेतला तर कशाही घेऊ द्या 3 विकेट, हॅट्रिक घेऊ द्या किंवा सलग घेऊ द्या, कशाही 3 विकेट घेतल्या तर 3,000 रुपयाचं पारितोषिक साहिल गाडगे यांच्याकडनं असेल. सिद्धार्थसाठी पहिला हा चेंडू मात्र निर्धाव टाकला गेला. 19 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 11 चेंडू 56 धावांची गरज म्हणजे प्रत्येक चेंडू अगदी सीमारेषेच्या बाहेर खेळावा लागेल. रुद्रावतार धारण करावा लागेल. इथे परत एकदा नो बॉल. पंचांचा इशारा, नो बॉल. सिद्धार्थसाठी आणखी एक फ्री हिट. इथे नाना आणि धनंजय मध्ये काहीतरी शाब्दिक चकमक नक्की पाहायला मिळाली. पण त्या बॅकफुटला जाऊन चेंडू मात्र खेळला. एक सिंगल धावली. जेल मात्र इथे होऊ शकत नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे आपण पाहतोय दुसरी धाव इथे मात्र पूर्ण केली जाईल. दुहेरी धावने धावफलक पुढे सरकेल. 22 रन. सिद्धार्थ यावेळेस परत एकदा चेंडू हवेत आणि ते झेल टिपला आणि सिद्धार्थ पाटोळे देखील इथे कोसळला. फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय प्रशांत. सामना जर जिंकून दिला तर 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल एके फाउंडेशन संघासाठी. पण इथे झेल टिपला. आणखी एक विकेट. फलंदाज इथे बाद.
धन्यवाद डीजे. डॉन बायकर आहे, अनिकेत कोले का डंका बजना चाहिए. आणि ते हा चेंडू स्विच हिट खेळला आणि ते चेंडू फरार. भिरकावून दिलाय सीमारेषा पार षटकार. केली प्रथम फटका इथे मात्र निवडला. शाहनवाजच्या बॅटमधनं आलेला फटका जोरदार होता. परत एकदा चेंडू हवेत आणि बॅक टू बॅकचा दुसरा षटकार. सलग 3 षटकार जर केले तर सचिन अण्णा चव्हाण यांच्याकडनं. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, गोळा होऊ नका. 1000 रुपयाचं पारितोषिक. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, जास्त वेळ गोळा होऊ नका, मीटिंग घेऊ नका. आरडी वॉरियर्स चला मॅच चालू करून घ्या. शेवटचे 6 चेंडू 41 धावांची गरज. आरडी वॉरियर्स चला वेळ वाचवा, थोडं फास्ट खेळा, मीटिंग घेऊ नका. गोलंदाजी मार्कर गोलंदाज अभि. पहिला चेंडू मात्र अभिचा इथे मात्र अफलातून होता, निर्धाव चेंडू. आणि ते पाहूया तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. एकत्र गोळा होऊ नका आरडी वॉरियर्स, चला एकत्र गोळा होऊ नका. तर इथे बचावला गेलाय आणि चेंडू इथे पाहिलं तर निर्धाव डॉट बॉल. विजयासाठी आता बनवायच्यात 5 चेंडू आणि 41 धावा. सामना अगदी पाहिला तर रंगतदार स्थितीमध्ये गोलंदाजांनी पोहोचवला, कारण 1 साइडेड अगदी इथे मात्र आरडी वॉरियर्स अगदी फायनलचं दार ठोकवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मगाशी डीजेने गाणं वाजवलं तर डॉन बायकर डंका बजाव, पण डंका वाजवावा लागेल तो अनिकेत कोल्हेचा, कारण सगळ्या टीम अनिकेत कोल्हेचा डंका वाजवत असेल, कारण त्याने टीम चांगली बनवली. स्वतः टीमच्या बाहेर राहिला पण एक चांगली टीम त्याने मात्र तयार केली. वाईड बॉल आणि इथे त्याचबरोबर फलंदाज मॅडी इथे होईल धावबाद. बॅटिंग साठी आपण पाहतोय मैदानामध्ये जर या चेंडूवरती षटकार आला तर मला वाटतं 1000 रुपयाचं पारितोषिक लावलं आहे गणेशदादा चव्हाण यांनी. आणि इथे मात्र हा चेंडू षटकार सचिन अण्णा चव्हाण यांनी मात्र पारितोषिक लावलं होतं सलग 3 षटकारासाठी. 2 षटकार आले, ते तिसरा षटकार मात्र आला नाहीये. नवीन बॅटर मैदानामध्ये गणेश भक्त सचिन अण्णा चव्हाण यांनी पारितोषिक लावलं होतं. खेळाडूंवरती अगदी मनसोक्त पारितोषिक लावलं जातं, तिथं आनंद देखील घेत आहेत, डान्स देखील आपल्याला पाहायला मिळतं टीव्ही स्क्रीनवरती. इथे हा चेंडू अगदी पाहिलं तर वाईट बॉल, अतिरिक्त धावेमध्ये वाढ. 4 चेंडू 37 धावांची गरज. आणि ते परत एकदा चेंडू टप्पा पडल्यानंतर वळण घेतोय, वाईड बॉल, अतिरिक्त धावेमध्ये वाढ, एक्स्ट्रा. चला मीटिंग घेऊ नका नाना,
नाना मीटिंग घेऊ नका, मॅच बरीचशी दूर आहे. चला धनंजय, राकेश मीटिंग घेऊ नका, मॅच चालू करून घ्या. शेवटची 4 चेंडू 36 धावांची गरज. यावेळेस हा चेंडू मात्र जमिनीत समांतर फटका घेतल्या तिथे एक सिंगल धाव. शरद पारगेकडे चेंडू आलाय. शरद पारगे, विनोद पोटेंचा फोन आला होता, साताराला रोप लावायला जायचंय, थोडं फास्ट खेळा. बाउंड्री रोप लावण्यासाठी शरद पारगेला जावं लागणार आहे, त्यामुळे लवकर मॅच पूर्ण करा. फटका चांगला केला आणि चेंडू जाईल सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. फुलटॉस होता आणि त्याचबरोबर आरडी वॉरियर्सचा फायनल मध्ये दमदार प्रवेश.